जय रघुवीर समर्थ। कोमलवाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम। प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। श्रीराम समर्थ श्रीराम। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमते, सलगी करितो श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील चिंतन आपलं सुरू आहे। हा समर्थांचा दासबोध, ही समर्थांच्या दासबोधाची निर्मिती, समर्थांचे मनाचे श्लोक, समर्थांचे वेगवेगळ्या प्रकारची स्फुटकाव्य, श्लोक, प्रबंध, समर्थांच्या वाङ्मयातले अनेक प्रकारचे विषय। इथे अशा दृष्टीने मला आता विचार थोडासा मांडावासा वाटतो, कारण हा सर्वांगीण विचार आहे। हा समर्थांनी जो श्रोता समोर ठेवलेला आहे, की ज्या श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे, आणि या श्रोतेजन स्तवनामध्ये हा काही एक प्रकारचा श्रोता आहे कोणता असं नाही, त्याच्यामध्ये छान अशा प्रकारची पुढची पिढी आहे, लहान मुलं आहेत की ज्यांच्यावरती ही संस्काराची गरज आहे, ज्यांना हे ऐकावं असं वाटलं पाहिजे, अशा प्रकारचे हे समर्थांचे साधे आणि सोपे विचार आहेत। त्यासाठी समर्थांचा विचार जर आपण केला, समर्थांनी लहानपणापासून सुद्धा, बालपणापासून जी काही आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्याला जे काही ध्येय गाठायचं आहे, जे काही प्राप्त करायचं आहे, ते लहान वयातच ते ध्येय आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये आपण रुजवण्याची आवश्यकता असते। ही मुलं जेव्हा ज्यांच्यावरती हे संस्कार घडतात, भीमरूपी म्हणताना जे संस्कार घडतात, रामरक्षा म्हणत असताना जे संस्कार घडतात, शुभंकरोती कल्याणम अशा प्रकारचे श्लोक म्हणताना जे घडत असतात, अशा चिंतनातूनच ही संत मंडळी निर्माण झाली ना। आपण असं म्हणतो की अहो मी लहान आहोत, मुलं जेव्हा, आता मुलांचा जर आपण एक श्रोता म्हणून त्यांना जर आपण समोर ठेवलं आणि त्यांना जर सांगण्याचा विचार केला, तर या बालमनावरती जे संस्कार होतात ना, इतके छान सुंदर अशा प्रकारचे संस्कार होतात। ही बिचारी पिढी जी असते ना, या पिढीसमोर सुद्धा चांगला संस्कार आणि चांगला आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता असते। ही मुलं खरंच छान आहेत, खूप सुंदर आहेत, त्यांचे विचार खूप चांगले आहेत। आणि आता जर आपण पाहिलं तर त्या बदलत्या युगामध्ये, या संगणकाच्या युगामध्ये, या धावत्या जगामध्ये सुद्धा ही तरुण मुलं, ही लहान बाल मुलं सुद्धा इतकी हुशार आहेत, पण त्यांच्यावरती ते संस्काराची गरज आहे। म्हणून मला असं वाटतं की हे समर्थांचे विचार आपल्यासमोर सांगावेत। या समर्थांच्या काही जीवनामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत, जे काही प्रसंग आहेत, ते त्यांच्यासमोर मांडावेत, कारण ही मुलंच पुढे हा विचार करतील। कारण श्रोता हा एक प्रकारचा श्रोता त्यांनी ठेवलेला नाही, सगळ्या प्रकारचे श्रोते त्यांनी समोर ठेवलेले आहेत। म्हणून लहान मुलांसाठी मला एक असा विचार त्यांच्यासमोर ठेवावा असा वाटतो की या लहान वयातच ही सगळी संत मंडळी विचार करू शकली ना। आपण असं म्हणतो की माझा मुलगा लहान आहे अजून, मुलांच्यामध्ये पण असं कधीतरी वाटतं की मी लहान आहे अजून, मी हा विचार कसा करू शकतो। अरे पण समर्थ ज्या वयामध्ये, एक जर आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की वयाच्या 5व्या वर्षी समर्थ एका आपल्या घरामध्ये बसलेले होते, काहीतरी खेळत होते, काही गोष्टी चालल्या होत्या, इकडे तिकडे मित्रमंडळी येत होती, मुलं खेळत होती, आणि खेळत असताना सुद्धा समर्थ एका अंधार कोठडीमध्ये तिथे गेले, आतमध्ये जाऊन कोपऱ्यामध्ये बसले। बसल्यानंतर त्यांच्या मातोश्री राणूबाई सगळीकडे समर्थांना शोधतायत,
सगळीकडे शोध केला, मुलांना विचारलं, अरे नारायणाला पाहिलं का, नारायण तुम्हाला कुठे दिसला का, नारायणाला कुठे बघितलं का. सगळीकडे शोधाशोध आई करते आहे. सगळीकडे बाहेरचं अंगण पाहिलं, सगळीकडे पाहिलं, पण नारायण काही दिसत नव्हता. म्हणून राणूबाई म्हणजे समर्थांच्या मातोश्री नारायणाला शोधण्याच्या उद्देशानंच म्हणा किंवा कुठे सापडतोय का बघण्याच्या दृष्टीनं आतमध्ये अंधार कोठडीमध्ये गेल्या. अंधार कोठडीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या राणूबाईंच्या पायाला नारायणाच्या मांडीला स्पर्श झाला राणूबाईंच्या पायाचा. आणि राणूबाई म्हणजे समर्थांच्या मातोश्री, समर्थांच्या आई राणूबाई समर्थांना म्हणजे नारायणाला विचारता आहेत, नारायणा, अरे या अंधार कोठडीमधून बसून काय करतोस रे बाबा तू. पहा मुलांनो, किती विचार करण्यासारखं आहे. समर्थांनी म्हणजे नारायणाने आपल्या आईला काय उत्तर दिलं ते पहा. नारायण म्हणजे समर्थ आपल्या आईला असं म्हणाले, आई चिंता करतो विश्वाची. विश्वाची चिंता सुद्धा समर्थांनी या वयामध्ये करावी, अशा प्रकारचे समर्थ. आणि त्या समर्थांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. आपल्यामध्ये सामर्थ्य असतं, प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये ते सामर्थ्य लपलेलं असतं. पण त्या सामर्थ्याची प्रचिती, सामर्थ्याचं दर्शन, सामर्थ्याचा अनुभव आपल्याला येत नसतो. म्हणून संस्कारातूनच हे सगळं घडत असतं. म्हणून समर्थ इथे वर्णन करता आहेत श्रोत्यांचं की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, म्हणजे तुम्ही भगवंताचे अवतार आहात. मुलं तर खरोखरीच ही अगदी खऱ्या अर्थानं ती जशी बागेतली सुंदर सुंदर अशा प्रकारची उमलत्या कळ्यातून निर्माण झालेली फुलं असतात. पहा, त्या उमलत्या कळ्याच असतात आणि त्याच्यातून ती फुलं निर्माण होतात. अशा प्रकारानं समर्थ इथे वर्णन करतात की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो, मी तुमच्याशी सलगी करतो आहे, मी तुमच्या जवळ येऊ पाहतो आहे, मी तुम्हाला हे विचार सांगण्यासाठी प्रवृत्त करतो आहे. आणि असे समर्थ आणि हे समर्थांचे विचार आपण मुलांसाठी, तरुणांसाठी, प्रापंचिकांसाठी आणि मग आध्यात्मिकांसाठीही कसे विचार पोषक आहेत, कसे सुंदर विचार याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण व्हावं, हा समर्थांचा समर्थ विचार आपण आज इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.